सायन्स हे आहे, पण सायन्स बरोबर स्पिरिच्युअलिटी सुद्धा पाहिजे. आणि सर सत्यसाई हॉस्पिटल बेंगलोरमध्ये सुद्धा तुम्ही काही काळ होतात. तिथला जर अनुभव बघितला, तिथलं डिसिप्लिन, प्रॅक्टिस याबद्दल काय सांगाल? सत्यसाईमध्ये मी गेल्यानंतर मला लक्षात आलं की सायन्स हे आहे, हं. पण सायन्स बरोबर स्पिरिच्युअलिटी सुद्धा पाहिजे. ओके. अंडरस्टँड की आपण आपला स्ट्रेस लिहू म्हणा हां. किंवा काही ठिकाणी बऱ्याच वेळी अशा गोष्टी सुद्धा घडतात जे मेडिकल सायन्सला आपण सांगू शकत नाही. अच्छा. त्यामुळं बरेच पेशंट माझ्याकडे येतात जे सिरियस असतात, हे ओके. असतात, त्यांची ट्रीटमेंट आपल्या मेडिकल नॉलेजनुसार लिमिट असते, पण जर त्यांना आपण आशा दिली, ओके. मेडिसिन तर द्यायचंच की मी म्हणतो ना, मला जसं लहानपणी सांगितलं की यू कॅन डू इट. हं. जी कम्पॅशन ह्युमन टच असतो पेशंटबद्दलचा, बरोबर. म्हणजे मी सगळं सांगतो की बाबा हे म्हणजे गाईडलाईननुसार करायला पाहिजे, बरोबर. हे मेडिसिन घ्यायला पाहिजे, हं. पण जो ह्युमन टच असतो बरोबर. पेशंटवरचं जी एम्पॅथी म्हणतो हं. ती मी दास सरांकडनं शिकली. अच्छा. आणि की बाबा वन ऑफ द बेस्ट सेंटर इन द वर्ल्ड हं. वेअर बेस्ट इंटरव्हेन्शन कॅन बी डन ओके. इन अफोर्डेबल कॉस्ट. अच्छा. अंडरस्टँड. दास सर ऑलवेज मी की दास सर इज अमिताभ बच्चन कार्डिओलॉजी, ओके. ज्यांच्यामुळे आज काही मी लहान मुलांचे किंवा हाय रिस्क अँजिओप्लास्टी करतो हं. ती सत्यसाईच्या ट्रेनिंगमुळेच करू शकतो. ओके.